मोठी बातमी बघूया। शिंदेंची आज पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक आहे। कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे हे पक्षातील मंत्र्यांसोबत चर्चा देखील करणार असल्याचं कळतंय। मंत्र्यांच्या 1.5 वर्षातील कामकाजाचा शिंदे आढावा घेतील। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन आहे। मंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणीचा शिंदे आढावा घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कामं होत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी शिंदेंकडे केल्याची चर्चा। आमदारांच्या तक्रारीनंतर शिंदेंनी बैठक बोलावली अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून घेऊयात। गिरीश, सविस्तर माहिती। नक्कीच आपण पाहतोय की शिवसेना मंत्र्यांची आता एकनाथ शिंदे स्वतः क्लास घेणार असल्याची माहिती आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स रिव्ह्यू देखील आज केला जाणार आहे। आज बैठकीत कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये ही बैठक होईल आणि मंत्र्यांच्या गेल्या 1.5 वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा ते घेणार असल्याचं बोललं जातंय। जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार मंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची केवळ माहितीच नव्हे तर त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली आहे याची देखील तपासणी एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती आहे। यासोबतच विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत काय काय कामं झालेली आहे आणि कोणकोणत्या उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे ते देखील पाहिलं जाणार आहे। अनेक आमदारांनी आपण पाहिलं की यापूर्वी सुद्धा मतदारसंघातील कामासंदर्भात विभागाकडून कामं होत नाहीयेत अशी तक्रार शिंदेंकडे केली होती। त्यानंतर ही आढावा बैठक बोलावण्यात आल्याचं बोललं जातंय। एकंदरीतच आपण पाहतोय की या बैठकीला शिवसेनेच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असताना अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय आणि कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे काही कठोर निर्णय या संदर्भात घेणार आहेत का अशी सुद्धा चर्चा खासगीमध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे सर्व मंत्र्यांना विभागनिहाय निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचे अहवाल घेऊन उपस्थित राहण्याचे ज्या सूचना आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच काय घडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।